वर्क करायला शिकण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला माहिती आहे मी 499 रुपयाचं हे पार्सल ऑर्डर केलेलं आहे. मला आरी वर्क शिकायचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला तर माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी ऑनलाईन आरी वर्कचं साहित्य ऑर्डर केलेलं होतं. तर ते कशा पद्धतीने आलं ते मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर मी विचार केला की मी शिकते म्हणल्यावर माझ्यासोबत तुम्हालाही सांगावं की सुरुवात आरी वर्कची कशी करावी, म्हणून तुम्हाला पण शिकता यावं. जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही पण हळूहळू सुरू करता, आणि यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. आरी वर्कची सुरुवात करताना तुम्हाला साहित्य असणं खूप महत्त्वाचं आहे. साहित्य नसेल तर तुम्हाला आरी वर्क करता येणार नाही. त्यासाठी आपल्याला सर्व डिझाईनचे मणी, हे दोरे सगळं आणणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला जी गोल रिंग आहे ती रिंग आणणं खूप गरजेचं आहे, ज्यामध्ये आपण जो पीस आहे आपल्या साडीचा तो आपण ॲडजस्ट करून त्यामध्ये लावतो. जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केलं किंवा कुठं दुकानातून घेतलं तरच तुम्हाला ह्यामध्ये छान अशा प्रकारे वर्क करता येईल. वर्क करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही गोल रिंग. तर सुरुवात आपण या रिंगपासून करणार आहेत. तुम्ही पाहू शकता ही रिंग आपल्याला गरजेची आहे. तर त्यामध्ये आपल्याला जो पीस आहे तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. आपण जी ब्लाऊज पीस आहे जो त्या रिंगमध्ये गुंतवणार आहे तो एकदम टाईट ठेवायचा आहे आपल्याला. तो थोडाही लूज सोडायचा नाही, नाहीतर आपली जी चेन आहे आरी वर्कची ती व्यवस्थितरित्या होणार नाही. त्यासाठी आपल्याला कापड हे पूर्णपणे टाईट करायचं आहे. तुम्ही पाहू शकता याला असा नट आणि साईडनं आवळायला स्क्रू आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. हा आपल्याला यानं कमी जास्त करून घेता येतो. यात आपण स्क्रू हा टाईट करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने टाईट करून घेत आहे. ही गोल रिंग ॲडजस्ट करणे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला ही जर व्यवस्थितरित्या ॲडजस्ट करता आली तर तुम्हाला छान प्रकारे जे आपलं आरी वर्क आहे ते चांगल्या प्रकारे करता येईल. कारण की सुरुवातीला ही जी सुई आहे ती गुंतल्यासारखी होते जेव्हा आपण वर्क करायला सुरुवात करतो त्या टायमिंगला. कारण की आपल्याला सराव नसतो, त्यामुळे सुरुवातीला जेव्हा तुम्ही हे करायला लागता तेव्हा जो आपला दोरा आहे तर दोराची सगळ्यात सुरुवातीला गाठ मारून घेणे खूप गरजेचं असते. त्यामुळे सगळ्यात सुरुवातीला आपण दोऱ्याची गाठ मारून घेतो. त्यानंतर बोटाच्या मध्ये आपल्याला जे मधलं बोट आणि अंगठा आहे त्यात छान अशा प्रकारे वरून दोरा असा गुंतवून घ्यायचा आहे. आणि आपण जे रिंग ॲडजस्ट करून घेतली होती पिसाची ती छान अशा प्रकारे वरती ठेवायची आहे, आणि जो आपण दोरा घेतलेला आहे तो खाली ठेवायचा आहे. आणि जे सुई आपल्याला घालून छान अशा प्रकारे तो दोरा आहे ना तो वरती ओढून घ्यायचा आहे. त्याला छान अशा प्रकारे गुंतला पाहिजे तो दोरा, नाहीतर मग आपली जी सुई आहे ती दोऱ्यामध्ये गुंतली पाहिजे, नाहीतर मग ते वर्क आपल्याला व्यवस्थितरित्या करता येणार नाही. त्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मग ते गुंतवून झाल्यानंतर तो आपल्याला आज्यात वरती काढायचा आहे, म्हणजे जी गाठ आहे ती खाली राहते, पॅक वरती येणार नाही. हा अशा प्रकारे दोरा वरती येतो. आणि जो आपण दोरा काढला आहे ना त्याच्यामध्येच आपल्याला हे करायचं आहे, म्हणजे अगोदर दोऱ्याच्या पुढं डायरेक्ट घ्यायची नाही आहे, त्याच्या मागून घ्यायची आहे अशा प्रकारे. म्हणजे बरोबर जी आपली जी दोऱ्याची चैन आहे ना ती छान अशा प्रकारे बनत जाते. सुरुवातीला तुम्हाला हे सराव करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की जर सराव नसेल तर आपली चैन ही प्रॉपर येणार नाही. त्यानंतर आपल्याला जो मणी आहेत ते ओवायला शिकायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला हे अगोदर शिकणं खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून शिकून घ्या, म्हणजे सरावाने कुठलीही गोष्ट ही परफेक्ट होती. नाहीतर सुरुवातीला थोडं अडकळल्यावानी होतं, पण हळूहळू आपल्याला ते जमायला सुरुवात होती. सराव करून करून अशाच पद्धतीने तुम्ही जी आपली दोरा आहे तोचे छान अशा पद्धतीनं चेन तयार करायला शिका. तुम्ही प्रॅक्टिस करून करून तुम्हालाही एक प्रकारे सवय होऊन जाईल, आणि तुमची स्पीड आहे ना ती पण हळूहळू वाढत जाईल. जेव्हा आपण चेन स्टिच करायला सुरुवात करतो तेव्हा जे आपण सुरुवातीची चेन घेतो त्यामध्ये मागून चेन पुढे घेणं खूप गरजेचं असते, कारण की एक सलंग लाईनमध्ये ती चेन येणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की ती चेन जर परफेक्ट झाली तर आपण त्यामध्ये जे मणी आहेत ते त्यामध्ये ओवत असतोय.